आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मयूरनगर SRA रॉयल पंप या विभागात पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आला। आपल्यासोबत आमदार बाळा नरसाहेब आहेत। नरसाहेब, पाणी चोरी उघडकीस आली, पुढील कारवाई कशी होणार? मला वाटतं रॉयल फार्म हा मोठा परिसर आहे आणि त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे। त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, खाजगी स्वरूपात ज्या काही इमारती आहेत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे आणि मयूरनगर ही SRA जी वसाहत आहे त्याच्यासाठी आहे। तर मयूरनगर SRA साठी जाणाऱ्या लाईनमधून पुढे चोरीचं कनेक्शन गेल्या अनेक दिवसापासून घेऊन त्या पाणी विक्रीचं कटकारस्थान ते सुरू होतं। स्थानिक रहिवाशांच्या जागरूकतेने ते काल निदर्शनाला आलं आणि तातडीने सगळे लोक जमा होऊन तिथले सामाजिक, इथले स्थानिक नगरसेवक, शाखा प्रमुख, तिथले संस्थांचे सगळे रहिवासी पदाधिकारी यांनी मिळून पोलीस स्टेशनच्या निदर्शनाला आणलं आणि त्याच्यावर कारवाई केली। आणि मला वाटतं ही मुंबई पाणी पुरवठा करणे ही मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे। तर त्याच्यामुळे उद्या महानगरपालिकेचा रिपोर्ट देखील येईल। त्या कनेक्शन जी घेतली होती त्यांना परमिशन दिलं होतं की नाही दिलं होतं, आणि दिलं नसेल तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी चोरी आहे, ती चोरी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याच्यावर कारवाई करणं अशी लोकांची मागणी आहे, जी आमची मागणी आहे। आणि त्यासाठी पोलिसांकडे आपण ते निर्देश आणलेला आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे चूक वाटत नाही का या पाईप चोरी मागे? या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही। लोकांचे अनेकदा तक्रारी होतात की कमी दाबाने पाणी येत आहे, आमदारांना, नगरसेवकांना नागरिक विचारतात। मला वाटतं पाणी पुरवठा कमी होत होता हे सत्य परिस्थिती आहे, आणि पाण्याची चोरी अशा पद्धतीने होत होती की दिवसा कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने होत होती। त्याच्यामुळे एवढे दिवस गेल्यानंतर सुद्धा ती चोरी काल लोकांच्या जागरूकतेमुळे लक्षात आली। जर अधिकाऱ्यांना माहिती असती आणि ती जर त्या कारवाई केली नसती, आपण त्यांच्यावर देखील चौकशी करणं गरजेचं होतं। परंतु अशा पद्धतीने ही चोरी केली होती ती काल उघडकीस झाली। आता महानगरपालिकेचा रिपोर्ट घेऊन त्याच्यावर गुन्हेगार कारवाई। अनेक वर्ष जोगेश्वरी विधानसभेत नगरसेवक आहात, अनेक समित्यांमध्ये महानगरपालिकेच्या अध्यक्ष राहिले आहात, आज आमदार आहात। किती वेळा अशा चोरीच्या घटना, पाणी चोरीच्या घटना पाहिल्या प्रत्यक्षात तुम्ही होता? मला वाटतं मुंबई शहरामध्ये अशा अनेक प्रकारच्या चोरीची कामं केली जात आहेत आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकारी निदर्शनास सातत्याने आणून दिलं जात आहे। परंतु त्याच्यावर आळा आणण्यासाठी आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिका सक्सेस झालेली नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे। परंतु हीच अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं दुर्लक्ष आणि लोकांना पाणी पुरवठा करणं फार कठीण होईल। आणि म्हणून मागच्या बैठकीमध्ये आम्ही आयुक्तांच्या निदर्शन आणून दिलं होतं। मग पाणी चोरी असेल, दूषित पाणी असेल, हे निदर्शन आणून दिलं होतं आणि त्याबरोबर आयुक्तांनी देखील त्याच्यावर कारवाई करण्याचं हे केलं। या चोरांवर कारवाई कधी होईल? आता गुन्हा दाखल होईल त्यानंतर कारवाई होईल।